खूप सुंदर सुंदर ऍक्टिव्हिटी करताय तुम्ही. आता आज आपण अजून एक वेगळी ऍक्टिव्हिटी करायची आहे, जी की तुम्हाला आई म्हणत असेल ना, किती पसारा करताय घरी, सगळं सामान इकडं तिकडं टाकताय म्हणत असेल ना रोज. आता सुट्टी चालू आहे शाळेत तर. हो ना. मग आज आपण ना हा, बोल बोल कृपांशी. तर ना आज आपण एक वेगळी अजून एक ऍक्टिव्हिटी शिकणार आहे, अजून एक बनवायला शिकणार आहे. आवडेल तुम्हाला नवीन बनवायला अजून काहीतरी? हो. हा, आता तुम्ही शाळेत रोज काहीतरी क्राफ्ट वगैरे बनवायला पेपर वगैरे वापरत असाल ना. सगळ्यांनी पेपर घेतलाय ना, साहित्यामध्ये सांगितलं होतं स्क्वेअर घ्यायला, स्क्वेअर साईजचा पेपर. हे बघा, असा पेपर घ्यायला सांगितला होता. घेऊन बसलाय का तू घेताना? दिसतोय पेपर असा? पेपर घेऊन बसायचं. ज्यांनी ज्यांनी घेतला नसेल ना त्यांनी पेपर घेऊन बसा, मग मी पुढचं सांगते काय काय करायचं आज आपल्याला. येस. अनिश बाळा, स्क्वेअर साईज पाहिजे आपल्याला, स्क्वेअर करून घ्यायचा ज्यांनी. हा येस, कृपांशी व्हेरी गुड. येस, शौर्यानी पण घेतलाय, अनिरुद्धनी पण घेतलाय. शौर्य राजे तुम्ही घेतलाय का? अथर्व. गुलाबी तो खालचा कोणता हा येस, पिंक. अन्वेषनी घेतलाय, रियांशनी घेतलाय. व्हेरी गुड. तर आज ना आपण पहिल्यांदा मी सांगेन आता आपल्याला नेमकं काय करायचंय. ओरिगामी, ओरिगामी शिकायची आपल्याला. ओरिगामी तुम्हाला माहितीये, ऐकलंय तुम्ही ओरिगामी म्हणजे काय? कोणाला माहितीये मम्मी ओरिगामी? मम्मी ओरिगामी बद्दल कोणी ऐकलंय, काय असतं ओरिगामी? तर आज आपण ना ते शिकायचं. तर ओरिगामी म्हणजे कागदापासून वस्तू बनवायच्या. आणि त्या वस्तू बनवायला ना आपल्याला ना ग्लू लागणार आहे, पेन्सिल लागणार आहे, पट्टी काहीच नाही लागणार, फक्त पेपर पाहिजे. पेपर आणि आपण आपले हात, बाकी काही नाही. हा, तर ओरिगामी म्हणजे काय त्याची पहिली थोडीशी माहिती सांगते हा मी. ओरिगामीचा अर्थ काय आहे? ओरी म्हणजे काय? घडी. आपण पेपरला घडी घालतो ना, तसं घडी. आणि गामी म्हणजे काय? कागद. तर कागदाला घडी घालून त्याच्यापासून वस्तू बनवायच्या. तर ही जी कला आहे ना, कागदापासून वस्तू बनवायची, ही पहिल्यांदा ना चायनामध्ये इन्व्हेंट केली गेली. म्हणजे तिथं शोध लागला या कागदापासून घड्या घालून वेगळ्या वेगळ्या वस्तू बनवायचा. पण त्यांनी काय तिथे ती पूर्ण जोपासना केली नाही. मग जपानचे लोक, तुम्हाला जपान देश माहितीये का? माहितीये सगळ्यांना जपान? ऐकून माहितीये का? जपान देशामध्ये ना खूप वेगळ्या वेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू मिळतात. हो. सुलक्षणा तर मॅडम, जपान तुम्हाला देशाने होल्ड केले, जरा रेकॉर्डिंग क्लाउड करा हो, माझं फ्लिकर व्हायला लागलाय. हो, हा, करते मॅडम. तर नमस्ते जपान मॅडम, करा देशाने ना ही कंटिन्यू. कलाकुसर जी आहे ना ओरिगामीची, ही कलाकुसर जी आहे ती पुढं वाढवली, जोपासली. तर ती ओरिगामीची कलाकुसर आज आपण करणार आहे. आणि त्या कलाकुसरीमध्ये पण खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवता येतात, करता येतात. जसं की मोर बनवणं, घुबड बनवणं, पक्षी माहितीयेत ना, बर्ड्स, पिकॉक, ओल, डक असं बनवू शकतो. बॉक्स बनवू शकतो, ग्रीटिंग कार्ड बनवू शकतो. तर आज आहे ना आपण बॉक्स बनवणार आहे. म्हणजे तुमच्या छोट्या छोट्या वस्तू असतात ना, पेन्सिल, शार्पनर, इरेझर, तुम्ही इकडे तिकडे टाकता, मग आई घरी ओरडते हो ना, हरवतं, मग सापडत नाही आपल्याला. तर मग ते ठेवण्यासाठी आपण आपल्यासाठीच आपल्याला बॉक्स बनवणार आहे. असा असा बॉक्स बनवायचा आहे. दिसतोय तुम्हाला बॉक्स? असा बॉक्स बनवणार आहे आपण. त्याला हे झाकण असं बनवणार आहे. आणि हा आपल्या बॉक्समध्ये आपण पेन्सिल, शार्पनर असं काही ठेवू शकतो. आवडेल तुम्हाला हा बॉक्स बनवायला? येस. चला मग करायचं आपण सुरू, बॉक्स बनवायला चालू करायचं. ह्याला काय म्हणायचं? ओरिगामी. तर आपण ओरिगामी शिकणार आहे. तर स्क्वेअर साईजचे 2 पेपर घ्यायला सांगितले होते. पहिल्यांदा एक पेपर घ्या. दिसतोय हा पेपर तुम्हाला? स्क्वेअर. येस. आता की नाही घड्या घालायला सांगणार आहे, त्या पद्धतीने घड्या घालायच्या. ठीक आहे, लक्ष देऊन बघा. हा, कशी घडी घालायची ते मी दाखवते. एकच मिनिट, मी फक्त माझा मोबाईल सेट करते म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित मी काय करते. पहिल्यांदा आहे ना अशी घडी घालायची. दिसतंय सगळ्यांना? एक घडी घातली, मग इथे घडी घातलेलीची रेष दिसते ना, घडी घातल्यावर आडवी रेष उठलीये. तर ही घडी घातल्यानंतर असं प्रेस करायचं.
करतायत सगळेजण? कोणाला काही समजलं नाही तर विचारा हा, अनम्यूट करून. आता उघडायची ती घडी आणि पुन्हा अशी घडी घालायची, जेणेकरून हे बघा असे 4 भाग दिसतील. दिसताय? ठीक आहे. आणि आता उलटा करायचा कागद. कोणी कोणी केली घडी दाखवा बघू. येस, व्हेरी गुड. चार चार चौकोन दिसले पाहिजेत घडी घातल्यावरचे. हा, आपण आता या साईडला अशी घडी घातली ना, तर त्याची उलटी बाजू आता आपण करायची आहे, जिथून आपल्याला या घड्या दिसतील. दिसतात अशा तुम्हाला तुमच्या कागदाच्या घड्या? येस. रास ठेवल्यानंतर ना आता अशी घडी घालायची. बघा मी परत दाखवते तुम्हाला. हे बघा. दिसते? अशी घडी घालायची. हे कॉर्नर व्यवस्थित करायचे हा, फक्त शिस्तीत तुम्हाला जसं घालता येईल तसं घाला, गडबड नाहीये. बघा हे असे 4 चौकोन केले होते, आता आपण त्याच्यातल्या अशी घडी घातली. हा, कळतंय? कोणाला कळत नाही असं असेल तर अनम्यूट करून विचारा. असं मी एका ठिकाणी घातली, असं 4ही कोपऱ्याला घालायचे. हे बघा माझे आता 3 घालून झाले. तुम्ही तुमच्या स्पीडनं घाला. घालून झालं की सांगा हा. हे बघा असं दिसलं पाहिजे. झालं की सांगा. येस, कृपांशीचं झालंय. व्हेरी गुड कृपांशी. शौर्यराजेंचं पण झालंय. व्हेरी गुड. अनिरुद्धचं पण झालंय. अद्वैत वेदांतचं पण झालंय. अन्वेष, रियाज झालं तुझं? मॅम रियांश, राशी, अथर्वचं पण व्हेरी गुड. अथर्व, हे मधले कॉर्नर आहेत ना बाळांनो, हे बघा हे व्यवस्थित असू ते देत जुळत नाही. मधल्या सेंटरची 4ही कोपरे जुळणार ना ते. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता काय करायचं माहितीये? आता हा चौकोन आहे ना, हे झाकून ही एक बाजू आहे काकू ना, ना गेली? ती मधल्यापर्यंतच घेऊन जायची आहे. बघा परत दाखवते. बघा हे असं करायचंय, ही मध्यापर्यंत घडी घालायची आहे एका बाजूने. हे आपण आता 4 केले होते ना कॉर्नर, ही मध्यापर्यंत घडी घालायची आहे. तशीच दुसऱ्या बाजूनी परत मध्यापर्यंत घडी घालायची. आला कसं आहे आता असं परत कोणाचं अनम्यूट आहे? हे बघा दिसतंय का आपण कशा घड्या घातल्यात? ह्याच्या आतमध्ये आपले हे चौकोन गेलेत, एका बाजूने अशा घड्या घातल्यात. झाल्या सगळ्यांच्या घालून? येस, व्हेरी गुड. शौर्यने दाखवलंय. येस, शौर्य राजे, अद्वैत आणि वेदांचं पण झालंय. अनिरुद्धचं झालंय. रियांश, अथर्व, अथर्वचं पण झालंय. अन्वेष तुझं झालं? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. यश, राशीचं पण झालं. ओके, व्हेरी गुड. आता काय करायचं माहितीये? आता त्या उघडायच्या घड्या. हा, सरळ करून घ्यायचं. घड्या उघडलं, आता जिकडचं नाही घातले ना त्याच्या बाजूनी पण घालायचे. आधी आपण काय केलं होतं, इकडच्या बाजूनी घातली होती अशी, त्या उघडल्या. आता इकडच्या बाजूने पण घातली. इथे आपण पट्टी पेन्सिल काहीच वापरत नाही ना, फक्त घड्यांच्या रेषा तयार होणार आहेत आपल्याला, म्हणून या घड्या घालून घेतोय. घातल्या सगळ्यांनी? आता आपण 4ही बाजूनी घातल्या बरोबर. येस, आता उघडायचं. येस, उघडल्यानंतर ना, यश, शौर्य, आता मी पुढचं दाखवते तेव्हा तसं करा हा. थांबा दाखवते. कॅमेरा हल्ला थोडासा. हे उघडायचं, हे असंच ठेवायचं. आतमधलं हे उघडायचं नाही आहे. हे उघडायचं नाहीये. हे सगळं सरळ केलं.
सरळ केल्यानंतर ना एकाच बाजूचं म्हणजे ह्या बाजूचं उघडलास. ठीक आहे, असं उघडायचं. बघा सगळ्यांनी उघडलं. हे उघडल्यानंतर ना ही घडी आहे ना इकडची आडवी, ज्याची लेंथ जास्त आहे त्या बाजूची पुन्हा घडी घालून घ्यायची अशी. बघा आता असं दिसायला हवं. काय केलं आपण, हे उघडल्यानंतर एका बाजूचं सेपरेट करून घेतलं आणि लांबी जिथं जास्त आहे त्याची परत अशी घडी घातली. घातली का सगळ्यांनी घडी? दाखवा बघू. यस, शौर्य राजेंचं दिसते. व्हेरी गुड. मॅम परत सांगा ना. हो सांगते. यस, अद्वैत वेदांत बरोबर आहे, शौर्य बरोबर आहे, अनिश पार्थ. हे बघा काय केलं आपण, आपला असा होता ना पेपर आधी, दाखवते परत. असा होता आपला पेपर बरोबर, घड्या घातल्यानंतरचा. मग आपण एक बाजू उघडली अशी, नीट बघून घ्या हा. उघडली त्याच्यानंतर ना जिथे लांबी जास्त आहे ना तिकडून, हे उघडल्यानंतर जिकडूनची लांबी जास्त आहे तिकडची घडी घातली अशी. कळालं बाळा? बघ. हो मॅम. यस, करून घे आणि मग पुढचे सांगते. मॅम असं. एक मिनिट हा. येस, अथर्व दाखवते. बरोबर आहे अथर्वचं पण. हा येस, बरोबर अनिरुद्ध, बरोबर शौर्य, बरोबर आहे. आता काय करायचं माहिती बाळांनो, हे बघा ह्याच पकडलं ना तुम्ही. आता काय करायचं, हा कागद आहे ना असा असा करायचा, आपोआप चौकोन होतोय का बघा. ह्या दोन बाजू आहेत ना त्या अशा आतमध्ये थोड्याशा प्रेस करायच्या. होतोय का चौकोन तुमचा? बघा होतोय. कळतंय वेदांत? हे बघा असं असं धरलं होतं ना आपण, तर फक्त हे दोन बाजू आहेत त्या अशा करायच्या. अशा केल्या की चौकोन होतं त्याचा आपोआप. येस, शौर्याचं झालंय. खूप छान झालं शौर्याचं. अद्वैतचं पण झालं. आता काय करायचं माहितीये, हे दोन कान उंचावलेत ना त्याचे, ते आतमध्ये अशा पद्धतीने पडायचे. हे बघा असं, हे वरती राहत आहे हा, तर हे असं दुमडायचं. कोणाला कळालं नाही असं आहे का? मॅम मला नाही कळालं कसं आहे. नाव सांग, कोणाला नाही कळालं. कृपांशी पण ते घडी कशी म्हणजे ते बॉक्स म्हणजे ते हे होतच नाही. बरं हे बघ, ऐक ऐक, हे बघ तू तू कुठेपर्यंत दाखव तुझं. एक मी मिनिट झाले. हा हे बघ, हे इथपर्यंत आहेस ना तुझं, इथपर्यंत आहे बरोबर. हा हे सोड, हात काढ मधला, हा मधला हात काढ, असं पकड. मॅम दिसत नाहीये. बघ हा, असं असं करायचं फक्त, चौकोन होतो त्याचा. हे दोन बाजू आहेत ना. हा दिसलं मॅम. दिसलं. हा मग हे दोन कान उभे राहतात ना, तर ते मग असे आत दुमडायचे. मॅडम हा माझं झालं. झालं. कोण बोलतोय, मला नाव सांग बघू. जगताप. शौर्य. येस, व्हेरी गुड शौर्य. दुसऱ्या बाजूचा पण दुमडलास ना तू. मॅडम हा बघ समजत झाला. नाही. छान दिसतोय का आपला आपला बॉक्स? बघा, व्हेरी गुड शौर्य. कोणाचं झालं सांगा अजून. राशी. राशीचं झालं. अरे वा, बघू राशी, तुझं दिसत नाहीये मला. यस, व्हेरी गुड. अन्वेषचं पण झालंय, अद्वैतचं झालंय, वेदांत झालं का तुझं? राशी दिसलं दिसलं. अथर्व दळवी झालं तुझं? माझं पण झालं. हा, शौर्य राजेचं पण झालंय. व्हेरी गुड. दिसतंय आपल्याला. आता काय करायचं माहितीये, हा जो बॉक्स केलाय ना, सेम तसाच बॉक्स परत एकदा करायचा आणि ते त्याचं झाकण बनवायचं आपल्याला. आता तुम्ही तुमचं छोटं छोटं सामान आहे ना, इरेजर, शार्पनर, इकडे तिकडे न टाकता रोज या बॉक्स मध्ये ठेवायचं आपल्या, म्हणजे हरवणार नाही. बरोबर. हा मला समजत नाहीये.
काय समजत नाही, कुठपर्यंत आलं दाखव तुझं. दाखव कुठेपर्यंत आलं तुझं. येस, समजत नाहीये, थांब हे बघ सांगते. मी दाखवते हा माझं तुला परत काढून. हे बघ तुझा आत्ता असं आहे ना बाळा, अनिश बघ दिसतंय, असंच आहे ना तुझं, हो ना. काय करायचं, हे इकडचे दोन कानासारखं दिसते ना, त्याला असं दाबलं की हा चौकोन होतोय बघ. होतोय का तुझ्या पेपरचा चौकोन. हे जे दोन टोक आहेत ना, त्यांना मागे हात लावायचा आणि असं हात पुढे करायचं. दाखव कसं होतंय बघूया तुझं. कॅमेरा समोर दाखव अनिश. अमृता मॅडम थोडं समोर करा अजून. हा आता दिसतंय. हा बस. हे असं आहे ना, उघड दरवाजा खूप आहे उघड. असं तुमचा पेपर होता ना. तर आता फक्त तुम्हाला मधला हात सोडून द्यायचा आहे. कडेचे जे कान आहेत ना, त्याला असं दाबायचं. दाबलं की तो चौकोन होतो. चौकोन झाला की हे कडेच आहे ते आतमध्ये प्रेस करून टाकायचं. म्हणजे ह्याला ना ग्लू लागत नाही, पेन्सिल लागत नाही, कात्री लागत नाही, पट्टी लागत नाही. फक्त घडी घालून आपण बॉक्स बनवू शकतो. बनला ना सगळ्यांचा बॉक्स. आता आपल्याला दुसरा पेपर पण सांगितलाय ना आणायला मी. हा झालं ना अनिश तुझं. आता कडेचं जे आहे ना, उघडायला नाही पाहिजे, फक्त कॉर्नर. हा ते आतमध्ये प्रेस कर. कोणी आहे का तुझ्यासोबत बाजूला, आई बाबांपैकी, दादा दीदी कोणी. हे जे आहेत ना कॉर्नर, हे आतमध्ये घालायचे. झालं रे. आणि मोठं कोणी आहे का त्यांना दाखव, म्हणजे त्यांना कळेल. तुला नाही कळत असेल तर. हे असं आहे ना मॅम तुझा आत चौकोन नाही होतोय राहते. बरोबर. हे बघ की हा चौकोन झाला ना, ही एक बोलतोय माझा हात हात नाही. मॅम माझा चौकोन नाही राहते. तुझं इथलं पण उघडतंय, इथलं पण उघडतंय ना, त्यामुळे होत नाही. कोणाचं आहे माझं हे बघ. असा बॉक्स बनला पाहिजे. आता परत आपल्याला दुसऱ्या कागदाचा पण सेम बनवायचा आहे. दुसरा कागद घ्या, दुसरा स्क्वेअर सांगितलेला घ्यायला. हा काय करायचं परत बघा. हा काय करायचंय अनिश, तू परत बघ म्हणजे कळेल. दुसरा पेपर घ्या. आता त्याचं नाही झालं तर राहू दे. दुसरा पेपर सांगितलं ना, त्याचा घे, त्याचा परत करू आपण. सेम प्रोसेस करायची. पहिल्यांदा अशी घडी झालं. घालून घ्यायची. येस. कोणाचं झालं, दोन्ही झालं. अरे वा. अथर्व दोन्ही नाही एकच. हा मग आता दुसरा करायचा, दुसऱ्या पेपरचा. पहिली ही घडी घालून घेतली का सगळ्यांनी. तसंच करायचं. मग उघडायची आहे ही घडी. त्याच्यावरच नाही घालायची. हा उघडायची आहे. उघडून मग दुसरी घडी घालून घ्यायची आहे. टोकं व्यवस्थित जुळवायची आहेत. हा छोटं मोठं नाही करायचं. असं असे 4 झाले भाग की उलटा करायचा कागद. उलटा. हा आपण घडी असं घातलीये ना, अशी घडी घातलीये बरोबर इकडच्या बाजूला, तर कागद आता उलटा करायचा. म्हणजे आपल्याला 4 भाग व्यवस्थित दिसतील असे. झाले की मग त्याला काय करायचं, ते त्रिकोण आतल्या मधल्या सेंटरला कनेक्ट करायचे. असे दिसतायत सगळ्यांना. असं चारही बाजूचं कनेक्ट करायचं सेंटरला उलटा कागद करून. सोपं आहे ना खूप बॉक्स बनवायला. कोणाला अवघड वाटलं का. बघा मुलांना, तुम्हाला ना ते इरेजर शार्पनर ठेवायला, मुलींचं कानातलं वगैरे काहीतरी काहीतरी असतं ना छोटं छोटं सामान आपलं, ते आपण या बॉक्स मध्ये ठेवू शकतो. असं केलं का सगळ्यांनी. दुसऱ्या पेपरचं पार्ट करत नाहीयेस का तू. अन्वी करते फक्त. कोण करतंय.
येस. दोघात मिळून एक करतायत का? झालं सगळ्यांचं असं? येस. आता काय मॅम करायचं? आता याच बाजूला सेंटर पर्यंत आडव्याची घडी घालायची. दाखवते मी 1 मिनिट. हे बघा, हे असं होतं ना आपलं, तर ही घडी सेंटर पर्यंत दिसतंय. अशी दुसऱ्या बाजूनी पण घालून घ्यायची घडी. झाल्या अशा घड्या घालून. आता त्या घड्या उघडायच्या आणि ज्या बाजूची घडी घातलेली नाही त्या बाजूला घालायची परत. म्हणजे चारही बाजूंनी सेंटर पर्यंत घडी घालून घ्यायची, एकमेकावर घालायची नाही. पहिली सोडायची आणि मग दुसरी घालायची. ठीक आहे? केलं असतं. घड्या घातल्यानंतर रेषा आल्या ना, आतमध्ये रेषा उमटतात आपण घडी घातल्यावर. झालं सगळ्यांचं हे? बघू कोणाकोणाचं झालं. मॅडम थोडा अमृता मॅडम थोडा समोर करा हात. हा 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 आता छान आहे. हा. मॅडम माझा बॉक्स झाला. शौर्य राजे बरोबर आहे. अद्वैत वेदांचं पण बरोबर आहे. अरे वा, राशीने दुसरा बॉक्स पण बनवला. किती फास्ट. रियांश, सोपा आहे आधी का येत राशी? होतं का तुला? रियांशनी पण बनवला. हा, आधी येत रेयांशने होतं पण का? बनवला. अरे वा. आधी येत होतं का? पहिलं पहिलं करून घेतलं ना एका कागदाचं, ते सेम प्रोसेस दुसऱ्या कागदाची अच्छा, करते. असं आहे काय? हा हा. हा. झालं. आता काय करायचं, ज्यांचं राहिलंय ना त्यांनी काय करायचं, एका बाजूच्या म्हणजे असं उघडायचं. ठीक आहे? उघडल्यानंतर ना जे उघडलं नाहीये त्या बाजूला अशी घडी घालून घ्यायची. कोको लागू आहे. घेतली का अशी घडी घालून? ज्यांचं नाही झालंय त्यांच्यासाठी. हा, आपण जे मगाशी केलं तेच आता परत करतोय. फक्त आता काय करतोय, झाकण करतोय, त्याचं झाकण बनवतोय बॉक्सचं. आता काय करायचं, मधला हात सोडायचा आणि हे कडेचे आहेत ना त्याला असं प्रेस करायचं. काय झालं, चौकोन स्क्वेअर झाला ना बॉक्स सारखा शेप. आणि मग हे कडेचे कान आहेत ते आतमध्ये असे दुमडायचे. झालं बॉक्स. अरे वा, झालं. पार्थ अन्वीचं पण झालं मस्त. अन्वेषचं पण झालं. बनला बॉक्स हा दुसरा बॉक्स. येस. आता काय करायचं, दोन्ही आता सेम साईजचे झाले ना, तर एक बॉक्स आहे ना त्याला दुसऱ्या बॉक्सच्या आतमध्ये घालायचं. हे बघा, म्हणून दोन वेगळ्या वेगळ्या कलरचं घेतलं ना कळतं आपल्याला. बनला बॉक्स. आता मी हे माझा ब्राऊन कलरचा आहे ना तो ऑफ व्हाईट कलरच्या झाकण म्हणून वापरला. झाला माझा बॉक्स तयार. कोणाकोणाचं झालं बघू. दाखव दाखव दाखव. पार्थ तुझं दाखव, अन्वीचं दिसतंय तुम्ही. राशी बघू. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आवडला का तुम्हाला बॉक्स? येस. येस पार्थ अन्वी, खूप सुंदर. यस यस, थँक्यू टीचर. थँक्यू. येस अथर्व, व्हेरी गुड. थँक्यू टीचर. अनिश थँक्यू तुझं झालं का? टीचर. थँक्यू. मॅडम अनिश तुझं झालं का? बॉक्स भरपूर आवडला. आवडला. अरे वा, थँक्यू. आता मोठे मोठे पेपर आणा बरं का. मोठे मोठे आता तुम्ही जाड मोठ्या पेपर साईजचं पण आणायचे परत. आणि बॉक्स हा, करायचे. मोठ्या साईजचा पण बॉक्स बनवू शकता आणि त्यात ठेवू शकता तुमचं सामान. पुठ्ठ्याचं करू शकता. याला काहीच लागत नाही, ग्लू लागत नाही, काही नाही. बरोबर, फक्त घडी घालून आपण बनवलंय. याला काय म्हणायचं, ओरिगामीचा बॉक्स. आता करू कमी. किती सामान अजून राहिलंय.
हा, येस, व्हेरी गुड. आणि छान, अनिरुद्धचा कलर छान आहे पेपरचा. येस. राशी, काय झालं? आवडली तुम्हाला आजच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी? हा. यश शेवडे राजू, व्हेरी गुड. मस्त. थँक्यू सगळ्यांना. कंटाळात का तुम्ही? नाही. पालखी, झालं आपल्याला आज हे शिकायचं होतं वेगळं. थँक्यू सगळ्यांना. चला, धन्यवाद. धन्यवाद अपर्णा धन्यवाद. मॅडम. धन्यवाद मुलांनो. खूप छान छान केलं सगळं बरं का आज. खूप छान केलंय. परत तयारी करायची आहे प्रोजेक्ट वर्कची, हळूहळू तयारी. मुलांनो, झाडं दाखवा जरा. झाडं दाखवा. काही आलं का बाहेर? बघू, झाड दाखवा. बाहेर काही आलं का? झाड झाड आपलं बी लावलेलं बाळा. बिया लावलेला ना, झाडं बिया लावलीत ना तुम्ही? लावलेलं बिया झाड लावलेलं झाड आलंय दाखवा. का बघा. बियांना कोंब फुटला का? नाही. मग तुम्ही प्रेमाने गप्पा मारताय की नाही तुमच्या झाडाशी? जे जास्त प्रेम देणार, जे जास्त गप्पा मारणार, त्यांचं झाड जास्त छान उगवणार बर का. त्याला प्रेम द्या, हाताने कुरवळा. तुमच्या झाडांशी गप्पा मारा. आता हिचं दिसतंय की थोडस अन्वेषचं दिसतंय का? अन्वेष थोडं हिरवं का दाणेच आहेत ते? कोणाचं उगवलेलं दिसतंय थोडस? प्रोजेक्टची तयारी करा. बघा, सूर्य नमस्कार तुझं दिसतंय की अनिश? थोडं थोडं काहीतरी दिसतंय. अनिश, आलंय ना उगवून थोडं? माझा पण दिसतंय. थोडं थोडं पाणी घाला बरं का. आणि हे बघा, सूर्य नमस्काराची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला काय काय शिकवलंय ते सगळं प्रोजेक्ट वर्क मध्ये छान झालं पाहिजे सगळं काम. फुल शिकवलंय, फुलं अजून करा. आता मॅडमनी बॉक्स शिकवलाय, मोठे पेपर आणायचे, कलरफुल आणायचे, सुंदर सुंदर बॉक्स करायचे. हे तुमचं प्रोजेक्ट वर्क आहे. तुम्ही बॉक्स शिकवला, पण स्वतःहून आला का करता? व्हिडिओ रेकॉर्डिंग देतोय तुम्हाला त्यासाठी. छान. अनिरुद्ध, छान. गॅलरीत ठेवलंय. सूर्यप्रकाश द्या बरं का तुमच्या झाडांना. बियांना. हा, शौर्य दाखव तुझं काय केलंय. पुदिना आहे मॅडम. पुदिना आहे ना? हो. तर प्रोजेक्ट वर करायचंय, स्तोत्र पाठ करायचंय. आणि आता मॅडमनी बॉक्स शिकवला, थोडस जाड पेपर आणून मोठे मोठे बॉक्स करा, मोठी मोठी फुलं करा. आणि तुम्हाला सांगितले ते जास्त करा. गेम्स, ब्रेन गेम्स खेळायच्यात. तुम्ही मुलांबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर ब्रेन गेम्स खेळा. व्हिडिओ आहे ते बघा, आठवत नसेल तर. परत बोटांच्या एक्सरसाइज करायच्यात. बोटांच्या एक्सरसाइजनी काय काय केलं. परत ठसे काम करायचे. आज मृदुला मॅडमनी ठसे काम शिकवलंय, तर करायचंय ठसे कामामधून काय काय सुंदर. आज नुसतं फुल केलंय, पण तुम्ही ठसे काम वेगळं वापरा. भेंडी शिकवलीये, तुम्ही बटाटा वापरा, कारलं वापरा, दोडका वापरा. काही वेगळं वेगळं वापरायचं आणि ठसे कामातून सुंदर सुंदर ड्रॉइंग काढायचं बरं का. हे तुमचं प्रोजेक्ट वर्क आहे. कोणाचं छान होतोय प्रोजेक्ट बघणारे आम्ही सगळे टीचर बर का. पालकांनी करून घ्यायचे. काल म्युझिक कोणी कोणी ऐकलं? मी ग्रुपवर म्युझिक दिले होते ब्रेन डेव्हलपमेंटचे. कोणी कोणी ऐकलं एखादं म्युझिक ऑन करून? हात वर करा मुलांनो. ऐकलं. कोणी? राशीनी ऐकलं. अजून कोणी ऐकलं? अथर्वनी ऐकलं. हा, आणि तुम्ही पण काय करायचं? झोपी जाताना मोबाईल बघता, टीव्ही बघता, तसं नाही करायचं. आजपासून झोपताना एकदम जेव्हा झोप येती त्या क्षणाला ते म्युझिक लावायचं आणि झोपून जायचं. आणि मग तुमचा झोपेमध्ये ब्रेन त्या फ्रिक्वेन्सीचे म्युझिक ऐकणार आणि ब्रेनची सुंदर डेव्हलपमेंट होणार. आणि त्यावेळेला पालकांनी काय करायचंय? तुम्ही झोपून गेलात की नाही, झोपून गेलात की लगेच 5 मिनिटात पालकांनी सांगायचंय मुलांना तुम्हाला काय काय सांगायचंय ते. समजा
काय तुम्हाला वाटतं की आंघोळ लवकर करत नाही, तर तुम्ही झोपल्यानंतर मुलांनी लगेच 5 मिनिटात सांगायचंय की अनिरुद्ध, तू छान आंघोळ करतो, लवकर आंघोळ करतो. समजा अनिरुद्धला कंटाळा येत असेल तर कसं सुंदर हसायला आलं अनिरुद्ध, आहे की नाही? आणि कृपांशी जर खूपच खेळत असेल आणि कृपांशी खेळून आल्यावर साबणाने हात पाय धुत नसेल, तर कृपांशीच्या आईनी सांगायचंय झोपल्यावर, कृपांशी तू खेळून आल्या आल्या साबणाने हातपाय स्वच्छ धुते. असं पालकांनी वापर करायचंय बरं का. तर मुलांनो, तुम्हाला पण काय हवं ते मिळवण्याचा मंत्र मी देणार आहे बरं का. काय हवं ते कसं मिळवायचं, या सगळ्या गोष्टी लिहून ठेवायच्यात तुम्ही मुलांनो. ते पण प्रोजेक्ट वर्क आहे. तुमचं लिखाण काय केलंय तुम्हाला बोलायचंय. आम्ही काही तुम्हाला करायला लावणार आहे प्रोजेक्ट वर्क शेवटचे 2 दिवस. सांगा, बोला. टीचर हा. टीचर हा. मी झोपताना हार्ट मेडिटेशन करते. काय, मला नाही कळलं, काय म्हंटली अन्वी? हार्ट मेडिटेशन करते झोपताना. अरे वा, तुझ्या आईने तुला आधीच शिकवलेलं दिसतंय हार्ट मेडिटेशन. मग तू हार्ट मेडिटेशन करून काय काय मिळवलं मला सांगायचं बरं का. मुलांनो, तुमच्या आईने जर हार्ट मेडिटेशन तुम्हाला शिकवलं असेल तर तुम्ही आता रोज करायचं आहे. आणि काय तुम्ही मिळवलं हृदय मेडिटेशन करून ते मला सांगायचंय. तुम्हाला काय सुंदर हवंय. आता तुम्हाला काही गोष्ट पेपरवर करायला हवी, ओरिगामी करायला पेपर, समजा तुम्ही आईला सांगायचंच नाही मला हा रंग हवाय पेपरचा, आणि तुम्ही हृदय मेडिटेशन करायचं. समजा मला गुलाबी सुंदर पेपर मिळालाय, करून बघा. न सांगता आई असते का? काही पण मनात धरा, हृदय मेडिटेशन करा. तर ज्यांना येतंय, आणि महत्वाचं सांगायचंय, काल आता शौर्यराजेची आईचा फोन आला, खूप छान ऍक्टिव्हिटी होत आहेत सांगितलं. तर मी ओंकाराचं सांगितलं. ओंकाराचं खूप महत्व आहे. आपला 9:30 ते 10 ओंकार वर्ग सुरू असतो. तर तुमची आई जर करत असेल तर तुम्ही पण मुलांना बसायचे आपल्या ओंकार ध्यानाला. 10 मिनिटं 15 मिनिटं ओंकार ऐकायचे. तुम्ही म्हटला नाही तरी चालणार आहे, पण ओंकार ऐकला ना आपोआप मेंदू शार्प होणार आहे तुमचा, कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. तुमच्या घरात व्हायब्रेशन चांगले राहणार आहेत ओंकाराचे, ऊर्जा छान राहणार आहे. तर ओंकार वर्ग 9:30ला आई करत असेल तर तुम्ही पण 10-15 मिनिटं करायचेत बरं का. ओंकार ओंकार खूप पॉवरफुल आहे. आणि जे करत नसतील त्यांच्या आयांनी करायचं आहे बघा. विचार करा, काल शौर्यराजेची आई म्हणत होती मला माहितीच नाही एवढ्या सुंदर ऍक्टिव्हिटी तुम्ही घेता. म्हटलं ओंकाराला जोडून घ्या आणि आई मुलांनी एकत्र करा. ओंकार अर्धा तास असतो, 9:30 ते 10, अर्धा तास सहज बाजूला काढू शकाल तुम्ही. काय मुलांना हुशार बनायचे की नाही, सगळ्या गोष्टीत हुशार पाहिजे. अभ्यासात हुशार, खेळात हुशार, या क्रिएटिव्ह कामात हुशार. मेंदू कसा, आणि आनंद मिळवायचा, बर्डन नाही घ्यायचं. काही कंपल्शन नाही, हे करायलाच पाहिजे ते करायलाच पाहिजे. तुम्हाला आवडलं तर करायचं. बघा आता ही पानवी बघा कशी रमली आहे बॉक्स मध्ये. तुमच्या बॉक्सवर सुंदर पेंटिंग करा. राशी दाखव ग, तू कसं केलंयस. राशी दाखव जरा, पेंटिंग कसं केलंय दाखव. बघा राशीने बसल्या बसल्या कसं सुंदर बॉक्सवर पेंटिंग केलंय. तुमचं नाव लिहा. तो बॉक्स तुम्ही कशासाठी केलाय ते लिहा. असे वेगळे वेगळे बॉक्स करा. चला भेटूयात उद्या. गुड बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय 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 मुलांना. बाय बाय बाय. बाय 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 टीचर. बाय. चला सुलेक्शन मॅडम बंद करा मीटिंग.